प्रसिद्ध झाले असून त्यापैकी सासवडची तेलीभूती म्हणजे भुतूजी बुवांची कावड, चाकोरच्या जवळे बुवांची कावड, गुणवरेकरांची कावड अशा मानाच्या कावडी इथे आलेल्या होत्या। आणि अचानक राजे साहेबांनी मानाच्या कावडी असलेल्या प्रमुखांना भक्ती दावण्याचा आदेश सोडला। त्यामुळे सर्वप्रथम पहिला मान असलेल्या सासवडच्या तेलीभूती बुवांना भक्ती दावण्यासाठी पाचारण करण्यात आलं। तेलीभूती बुवा थोडा गडबडला गेला, परंतु राजे साहेबांचा आदेश आणि भक्ती न दावावी तर मानाची कावड तळ्यामध्ये अर्पण करून रिकाम्या हाताने गावी परतावी लागणार। अशा संकटामध्ये सापडलेल्या तेलीभूती बुवाने श्री शंभो महादेवाला हात जोडून विनंती केली आणि काय म्हणत आहेत? तेलीभूती सासवड करा, कुठलं जोडून करा, महादेवावर श्रद्धा आहे माझी अपरंपार, महादेवावर श्रद्धा आहे माझी अपरंपार, आहे माझी अपरंपार। देवा महादेवा तू लवकर धाव, तू लवकर धाव, तू लवकर धाव, माझ्या भक्तीला सत्वर पाव, सत्वर पाव, तू सत्वर पाव, पडले संकट माझं करी निभाव, माझं करी निभाव, माझं करी निभाव, माझा करी रे निभाव, भक्ती माझी शंभूवर, भक्ती माझी शंभूवर। रशाती मनोहर झाले जीवाचा गजर, रशाती मनोहर झाले जीवाचा गजर, तेलभूत्यान भरली पुरी वाळून कावड, पुरी वाळून कावड, पुरी वाळून कावड, कसा सुतू चक्रातून मला पडलं र कोड, मला पडलं रे कोड, मला पडलं रे कोड, मला पडलं हे कोड, नको देऊ देवा अंतर, नको देऊ देवा अंतर। रशाती मनोहर झाले जीवाचा गजर, रशाती मनोहर झाले जीवाचा गजर, धाव पावसत्वर धाव तुझी रे करणी, धाव तुझी रे करणी, धाव तुझी रे करणी, देता प्राणातून हाक झाले वाळूचे पाणी, झाले वाळूचे पाणी, झाले वाळूचे पाणी, झाले वाळूचे हो पाणी, घडविला चमत्कार, घडविला चमत्कार। रशाती मनोहर झाले जीवाचा गजर, रशाती मनोहर झाले जीवाचा गजर, देता प्राणातून हाक झाले वाळूचे हो पाणी, धन्य धन्य ती देवाची करणी आणि धन्य धन्य तो तेलीभूती बुवा। तेलीभूती बुवा भक्तीच्या तत्व परीक्षेतून मुक्त झाला आणि हजारो शिवभक्तांनी एकच जयघोष केला, हर हर।